सर्वात पहिली चूक जी विद्यार्थी करतात आहे तर ती त्या आहे त्यांचं लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट. सर्वांनी लक्षात घ्या की सर्वात पहिली गोष्ट आहे जी मागच्या वेळेस मी तुम्हाला 7 हॅबिट्स सांगितल्या होत्या, 7 सवयी सांगितल्या होत्या. चांगला अभ्यास करण्याच्या 7 सवयी, आपल्याला उद्दिष्टापर्यंत नेण्याच्या 7 सवयी. तर त्या सवयीमध्ये एक सर्वात महत्त्वाची सवय मी तुम्हाला सांगितली होती ते टाईम मॅनेजमेंटची. आणि काही विद्यार्थी ज्यांना मार्क्स कमी मिळतात तर त्या विद्यार्थ्यांचा जर आपण अभ्यास केला, त्या विद्यार्थ्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वेळेच्या व्यवस्थापनाचा अभाव आपल्याला दिसेल. त्यांना दिलेले जे वेळ जो आहे परमेश्वरानं दिलेला, तर त्या वेळेचा तो व्यवस्थित आणि त्याचं नियोजन तो करू शकून नाही राहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी सर्वात पहिली चूक तो विद्यार्थी ते करते आहे. मागच्या वेळी तुमच्याशी बोलताना मी म्हटलं होतं की जो सर्वात यशस्वी झालेला, ज्याचा वर्गामध्ये पहिला नंबर येतो, त्या विद्यार्थ्याला सुद्धा परमेश्वरानं 24 तासच दिलेला आहे दिवसाचे. आपल्याला सुद्धा परमेश्वरानं 24 तासच दिलेला आहे. त्याला ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला सुद्धा दिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी त्या 24 तासाचं तो अगदी व्यवस्थित नियोजन करतो, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करतो आणि म्हणून त्या व्यवस्थित नियोजन केल्याचा परिणाम हा त्याच्या चांगल्या मार्काच्या रूपानं आपल्याला दिसत असतो. परंतु काही मुलं ज्यांना मार्क्स कमी मिळतात, ही मुलं वेळेच्या व्यवस्थापन ते करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये कमी आहे किंवा तो वेळेचं व्यवस्थापन, त्या वेळेचं नियोजन हा तो करू शकत नाही आणि त्यामुळेच त्याचा वेळ हा विनाकारण वाया जातो. बघा, जे विद्यार्थी स्वतःचा टाईम सिरियसली घेत नाहीत आणि रोज टाईमपास करतात. आता या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, टाईम सिरियसली घेणे आणि टाईमपास करणे, नाही काय. जाऊ द्या, अजून काय परीक्षा केव्हा आहे? 1 महिन्यानंतर परीक्षा आहे, 15 दिवसानंतर परीक्षा आहे, नंतर करू. या पद्धतीनं जे काही मुलं जे करतात तर ते त्या वेळेचं सिरियसपणा, जो गंभीरपणा आहे तो घेत नाही. गेलेली वेळ ही पुन्हा परत येत नाही. म्हणून काही मुलांमध्ये हा काहीतरी एक आळशीपणा आपल्याला जाणवतो की जे टाईमला सिरियस घेत नाही आणि काहीतरी एक मोबाईलमध्ये म्हणा, सिनेमा बघता बघता म्हणा किंवा विनाकारण बाहेर खेळणे. शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं खेळलं पाहिजे, परंतु जर तुम्ही दिवसभर आणि त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये जर खेळतच राहिले तर हा विनाकारणचा टाईमपास होतो. विनाकारणच्या गप्पा मारत बसणे, विनाकारणच्या लोकांच्या सोबत, आपल्या मित्रांच्या सोबत आपण भरकटत राहणे. तर हा जो टाईमपास आहे, या टाईमपासामुळे काय होतं की त्यांचा जो महत्त्वाचा वेळ जो त्यांनी अभ्यासासाठी खर्च करायला पाहिजे, त्याच्या चांगल्या जीवनासाठी नियोजन करण्यात खर्च करायला पाहिजे, हा महत्त्वाचा वेळ त्याचा वाया जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की अभ्यास मग काही पूर्ण होत नाही. परीक्षा अगदी तोंडावर येते आणि त्या परीक्षेच्या वेळेपर्यंतही त्याचा अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे आणि मग तो अभ्यासही पूर्ण होत नाही आणि त्याचं जे ताणतणाव त्याच्या मनावर निर्माण होतो, त्या ताणतणावाचा आणि असा परिणाम हा त्याच्यावर होतो की त्यामुळे तो जो मुलगा आहे किंवा ती मुलगी आहे तर ती पेपर व्यवस्थित देऊ शकत नाही. बघा, आणि म्हणून टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हटलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये टाईम मॅनेजमेंट हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून या मुलांनी आज जे मुलं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या मुलांनी जर अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल की नाही मला मार्क्स कमी मिळतात, तर त्या कमी मार्क्स मिळण्यामध्ये आणि माझी ही तर चूक होत नाही आहे जी आता या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. लॅक ऑफ मॅनेजमेंट, वेळेच्या व्यवस्थापनाचा अभाव तर माझ्या जीवनामध्ये नाही आहे. हा पण या ठिकाणी आपण व्यवस्थित त्याचा विचार करावा. या ठिकाणी आपण काय करायचं मग की 2 विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर आपण जर ठेवले की एक चांगले मार्क्स मिळवणारा विद्यार्थी आणि एक कमी मार्क्स मिळवणारा विद्यार्थी. चांगले मार्क्स मिळवणारा विद्यार्थी जो आहे त्याचं टाईम मॅनेजमेंट किती चांगलं आहे, तो त्याच्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतो आहे, त्या वेळापत्रकाप्रमाणे तो दररोजचं त्याचं शेड्यूल हे चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात आहे. परंतु दुसरा विद्यार्थी जो आहे तो त्याचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाही आहे, त्याच्या अभ्यासाचं वेळापत्रक नाही आहे, त्याच्या अभ्यासाच्या वेळापत्रक जर नाहीच आहे तर मग पुढे काही अभ्यासाचं काही त्या पद्धतीनं सिरियस घेण्याचं काही त्याच्याकडून काही अपेक्षासुद्धा आपण करणार नाही. म्हणून टाईम मॅनेजमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे अभ्यासाच्या दृष्टीनं आणि अत्यंत आपण लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो.